डिकम्पोजिशन रिॲक्शन, त्याला म्हणलं जाते अपघटन अभिक्रिया म्हणलं जाते. अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? एकच काय असतो, रिॲक्टंट असतो आणि एकाच रिॲक्टंट पासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात, त्याला काय म्हणायचं? अपघटन अभिक्रिया म्हणजेच डिकम्पोजिशन रिॲक्शन, म्हणजे डिकम्पोज होणं त्या ठिकाणी. नेमकं आपली व्याख्या काय सांगते? द रिॲक्शन इन विच देअर इज ओनली वन रिॲक्टंट, फक्त आणि फक्त रिॲक्टंट किती असतो? एक असते. गिव्हिंग राईज टू टू ऑर मोर काय असणार? प्रोडक्ट असणार. एका रिॲक्टंट पासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त काय मिळणार? प्रोडक्ट मिळणार. त्यालाच म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन, अपघटन अभिक्रिया म्हणलं जाते. एक्झाम्पल घेतल्यानंतर जास्त अंडरस्टँड होते. शुगर, साखरेचा फॉर्म्युला आहे. साखरेचा फॉर्म्युला कोणता असतो? C12H22O11, ह्याला म्हणायचं शुगर म्हणायचं. आणि शुगरला जेव्हा आपण काय करतो? हिट, हा जो सिम्बॉल असतो तो असतो हिट. काय असतो? हिट. साखरला काय केलं? हिट दिली आणि हिट दिल्यानंतर त्यामधून काय बाहेर पडणार? तर कार्बन, 12 कार्बन बाहेर पडणार आणि अजून काय पडणार? 11 वॉटर बाहेर पडणार. मग तुम्ही म्हणता सर हे रिॲक्शन कुठं पाहायला मिळते? चहा करताना तुम्ही पातेल्यामध्ये काय करा? पाणी न टाकायच्या अगोदर थोडी साखर टाकून पहा आणि साखर टाकल्यानंतर काळी काळी आणि थोडं पाणी सोडायला लागते आणि तुम्ही ते अनुभवलं असेल. आणि तीच रिॲक्शन आहे. शुगरला हिट दिली आणि त्यापासून काय मिळणार? आणि ते काळं काळं बनते, ते काय असते? कार्बन प्युअर. आणि जे बाहेर पडते चिकट थोडं, ते असते वॉटर असते. नंतर दुसरी, आता काय? H2O2, ह्याला म्हणलं जाते हायड्रोजन परऑक्साईड. L हे म्हणजे काय? लिक्विड मध्ये असते. 2 H2O2, हायड्रोजन परऑक्साईड आपल्यापाशी 2. नंतर इट गिव्हज, ह्याच्यापासून काय मिळणार? वॉटर, H2 लिक्विड मध्ये. आणि दुसरा प्रोडक्ट काय मिळतो? तर O2 असते. काही जणांचं मत असं सर हे 2 इकडचा 2, अरे हे बॅलन्सिंग रिॲक्शन असते, बॅलन्स करण्यासाठी आपल्याला. मग ह्या ठिकाणी किती येतं? हायड्रोजन 2 आणि हे 2, 4. ऑक्सिजन किती आहेत? हे 2 आणि हे 2 किती? 4. मग हे ऑक्सिजन इथले 2 आणि इथले 2 किती झाले? 4. म्हणजे रिॲक्शन कशी आहे? बॅलन्स आहे. त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणायचं. एका रिॲक्टंट पासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होणं, त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच अपघटन अभिक्रिया. ओके, थँक्यू.